संपूर्ण राज्यामध्ये एसटीच्या तिकीट दरामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे। गेल्या महिन्यात 10% दरवाढ केली होती, मात्र आता पुन्हा 13%पेक्षा अधिक तिकिटाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे। एकीकडे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या, मात्र दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने तिकिटात मोठी दरवाढ झाली। या संदर्भात विद्यार्थी व प्रवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। एसटी महामंडळाच्या प्रवासातील तिकिटाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। गेल्या महिन्यातही बघितलं तर 10%नी या ठिकाणी दर वाढ झाली होती। तर आज जर विचार केला तर राज्य सरकारने नवीन धोरण काढलेलं आहे, ते म्हणजे 13पेक्षा अधिक टक्क्यांनी दरवाढ या तिकिटाच्या दरात केलेली आहे। त्यामुळे अचानक दरवाढ झाल्याने कुठेतरी सर्वसामान्याच्या खिशाला पुन्हा मोठी कात्री बसल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, तिकिटाच्या दरात अचानक वाढ झालेली आहे। गेल्या महिन्यातही पाहिलं तर 10%नी, तर आज जर बघितलं तर 13%नी दरवाढ झालेली आहे। काय सांगणार? लोकांच्या खिशाला मोठं कात्रण बसली आहे। गोरगरीब लोकांनी जे मजदुरी करतात यांना तर मोठा राज्य सरकारने झटका दिला आहे। त्या बसेस खराब आहे, त्या खराब असल्याने सीटा खराब, गाड्या खराब, आणि ज्या नवीन बसेस पाठवलेल्या आहे ग्रामीण भागासाठी, त्या ग्रामीण भागाचा विचार न करता हे राज्य सरकार आणि खालच्या वरिष्ठ अधिकारी यांचं मनमानी कारभार चालू असल्यामुळे तात्काळ या लोकांना न्याय मिळावा। आम्हाला बस टाइमवर लागत नाही। तिकिटात जरी 10% वाढ झाली असली तरी आम्हाला समस्या येतात खूप। मग आमचं म्हणणं तिकीट वाढवायचंच कशाला जास्त, म्हणजे सुविधा पाहिजे तशा मिळत नाही का? पाहिजे तसं मिळत नाही। सर्वसामान्याच्या खिशाला मोठी झड या ठिकाणी बसत असल्याचं मत या ठिकाणी प्रवाशांनी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। एसटीच्या तिकीट दरांमध्ये पुन्हा दरवाढ झाल्या, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसलाय। एसटीच्या तिकीट दरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आणि त्यामुळे आता प्रवाशांनी मात्र या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।